ते अमित भाई शाह देशाचे गृहमंत्री यांना भेटले, त्यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहीत नाही. पण मी मीडियाच्या माध्यमातून कांद्याचा निर्यात बंदी उठवली असं ऐकलं, पण प्रत्यक्षात मात्र निर्यात बंदी उठली नाही अशी मी सकाळी बातम्या पाहिल्या. मला असं वाटतं की एकूणच निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली का नाही झाली याबाबत अनेक लोक चर्चा करतात, ती शंका होती. त्यामुळे माझं मत असं आहे की निर्यात बंदीवर उठवण्यावरती चर्चा झाली का नाही झाली ही शंका निर्माण झाली. नेमक्या कोणत्या प्रश्नावरती चर्चा झाली आणि 8 दिवसात दोनदा कोणता प्रश्न होता की त्याच्यावरती कांदा प्रश्नावर चर्चा झाली. मग कांदा प्रश्नावर जर चर्चा झाली असेल, देशाचे गृहमंत्री आहेत, तर त्यांनी उठवली असं सांगितलं आणि प्रत्यक्षात उठली नाही. खरं तर या प्रश्नाला लागून अजून एक दुसरा माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की तलाठी भरती प्रक्रियेमध्ये एका विरोधी पक्षाच्या आमदारांनी मोठा भ्रष्टाचार झालाय असं ज्यावेळेस सांगितलं, त्यावेळेस माननीय राज्याचे महसूल मंत्री आणि आमच्या जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की त्यांच्या विरोधात मी आबरू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. परंतु माझ्या प्राप्त सध्याच्या माहितीनुसार अद्यापर्यंत काही आबरू नुकसानीचा दावा दाखल झालाय असं नाहीये. परंतु जर एखादी गोष्ट जाहीर केली तर ती केली पाहिजे. आपण जो प्रश्न विचारलाय की एखादा अधिकारी चुकीचा वागला, शेतकऱ्यांना वेठीस धरलं, लोकप्रतिनिधी शासनाची दिशाभूल केली, तर त्यांच्यावर कारवाई करणं क्रमप्राप्त आहे आणि मी तो प्रश्न तसाच लावून धरला. मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत शासन त्याच्यावरती निर्णय घेईल. आणि म्हणून एखाद्या गोष्टीची परिपूर्ण माहिती असल्याच्या नंतरच बोलणं यथायोग्य ठरतं. मला वाटतं ते वरिष्ठांच्या मध्ये चर्चा झाली, त्याच्यामध्ये मी न बोललेलं बरं. मला त्यांच्यावर कुठल्याही त्यांच्या वक्तृत्वावर त्यांनी केलेल्या कुठल्याही चर्चेवर मला काही उत्तर देणं संयुक्तिक वाटत नाही. देशाची जनता ही प्रधानमंत्र्यांवर विश्वास ठेवून काम करते आणि त्या विश्वासाला सार्थ ठरेल असंच प्रत्येक खासदारांनी काम करणं अपेक्षित आहे. आणि ते या निर्यात बंदीमुळं जे काही उठवणा झाली काल रात्रीची घोषणा, कारण की ज्या सेक्रेटरीनी निर्यात बंदी 31 पर्यंत लागू आहे सांगितलं, तोच सेक्रेटरी काल संध्याकाळी येऊन सांगतो की 50,000 टन आमचा आज पहिल्या टप्प्यात निर्यात करायची परवानगी मिळालेली आहे. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की काय झालं. निर्यात कांदा झाला की नाही, सरकारने निर्यात केली, सरकारने निर्यात केली. काल संध्याकाळी त्याची घोषणा झाली. अगोदरही ठरलं होतं, पण दुर्दैवाने एका चुकीच्या अधिकाऱ्यांच्या स्टेटमेंटमुळे संभ्रम निर्माण झाला. तो काल सकाळी पण मी क्लिअर केला आणि त्याची अंमलबजावणी संध्याकाळपर्यंत झाली. माझ्या आणि साहेबांच्या भेटीनंतर निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि निर्यातीला सुरुवात केली. हे देशाच्या आणि नगरच्या जनतेने पाहिलेलं आहे. त्यामुळे मला त्या पलीकडं सिद्ध करून एखाद्या व्यक्तीला उत्तर देऊन किंवा एखाद्या व्यक्तीने केलेल्या आरोपाला मी उत्तर देण्यापेक्षा माझं कार्य आणि घडलेल्या गोष्टी ह्या त्या गोष्टी सिद्ध करतात. त्यामुळे त्याच्यावर मला काय फार राजकारण करायचंच नाही. याचा अर्थ असाही म्हणजे नागरिक कार्यकर्ते असला होता की म्हणजे उमेदवारीच्या वादातून ही शंका घेतली जाते. नो कमेंट्स.